थंडीचे दिवस होते. गार वारा सगळीकडे पसरला होता. गुलाबी थंडी अंगाला झोंबत होती. रात्र झाली होती. आकाशात चांदण्या चमकत होत्या. त्यांचा मंद प्रकाश सगळीकडे पडला होता. सगळ्यांची जेवणं आटोपली होती. तशी गावाकडची जेवणं लवकरच होतात. रोज ठरलेल्या जागी आम्ही जमलो. जमल्या सगळ्यांनी वाळलेला पालापाचोळा आणि लाकडं गोळा केली. काडीपेटी सोबतच आणली होती. आग पेटवली. तसेच सगळ्यांनी गोल केला आणि त्या आगीच्या कडेनं बसले. आता या थंडीच्या दिवसामध्ये रात्रीचे गप्पा म्हणजे भुताच्या गोष्टी, राजकारणाचा विषय, जुन्या आठवणी यांना उधाण येत. अचानक कोणाला नवीन काय सुचलं तर कोणी हशा पिकवायचं. अचानक बबलूनं आमच्या घोळक्यात एंट्री मारली. बबलू म्हणजे बकबक मशीन, बबड्या. वयाने माझ्यावरून, छोट्यावरून आणि दिग्यावरून 1 वर्षाने मोठ्या. बाकी सगळे आमच्यावरून लहानच होते. बबलू आला की आमच्या गप्पांना वेगळाच रंग चढायचा. बबलू आला आणि आमच्या अगोदरच भुताच्या गोष्टी चालू होत्या. त्यानं आम्हाला मध्येच थांबवत त्याच्या आजोबांचा एक किस्सा सांगायची परवानगी मागितली. आम्हीही हो हो बोललो. तो कितीही बकबक करत असला तरी त्याचं बोलणं उत्कृष्ट होतं आणि विषयाला धरून असायचा. त्यानं किस्सा सांगायला सुरुवात केली तसे आम्ही कान टवकारले आणि किस्सा ऐकला. किस्सा ऐकल्यावर बघितलं तर आमच्यावरून जी लहान मंडळी होती ती कधीच गायब होती. तिथे उरलो होतो मी, छोट्या, दिग्या आणि बबलू. त्यानं वातावरण अगदी शांत करून टाकलं. त्याचा किस्सा ऐकून आमचीही फाटलीच होती. पण तसं कोणीच दाखवलं नाही. छोट्या म्हणजे अतरंगी माणूस, अगदी लहरी मोहम्मद काय, कधी अन केव्हा काय कराल सांगताच येणार नाही. त्यानं विषय बदलला आणि एक मजेदार जोक सांगून वातावरण नॉर्मल केलं. पण तो शांत बसेल तर छोट्या कसला, लहरी मोहम्मद कुठचा, अचानक म्हणाला, आपण एक गंमत करू. तसे सारे हादरले, कारण त्याची मस्ती कधी अंगाशी यायची. आता पुढे काय बोलणार यावर सगळ्यांचे लक्ष वेधले होते. आपण एक पैंज लावूयात. बघूया कोणाच्यात किती हिंमत आहे ते. आमच्यापासून थोड्याच अंतरावर स्मशानभूमी होती. त्याकडे बोट करून म्हणाला की एकाने जायचं आणि स्मशानभूमीचा तो जो छताचा पत्रा आहे तो वाजून यायचा. हा कधी काय बोलल भरोसा नाही. याची कल्पना सगळ्यांना पटली. आता मी बळजबरीने हो बोललो कारण त्यांनी मला भित्रा चिडवू नये म्हणून. मला खरं तर अंधाराची खूपच भीती वाटायची आणि त्यावेळेस 11:30 झाले होते. आता ही आलेली कल्पना एक मस्तीच होती, पण त्याचं पुढं काय होईल सांगताच येणार नव्हतं. नंबर ठरले आणि जायचा आणि पत्रा वाजवायचा. विशेष म्हणजे या पैंजेत फसवायचा प्रश्न नव्हता, कारण जिथे आम्ही आग पेटवली होती तिथून एक डांबरी रोड होता. तिथून पलीकडेच एक ऊसाचं शेत अन त्याला लागूनच एक अरुंद ओढा आणि त्या ओढ्यातच स्मशानभूमी होती, जी आम्ही बसलेल्या ठिकाणाहून अगदी स्पष्ट दिसायची. त्यामुळे फसवणे अर्थात जाऊन येणे प्रश्नच नव्हता. सगळ्यात पहिला नंबर बबलूचा, नंतर दिग्याचा, नंतर छोट्या, या पैंजेमागचा मास्टर माइंड आणि लास्टला मी, कारण मी घाबरत होतो अंधाराला आणि माझा नंबर लास्टला मुद्दाम, कारण या माझी फजिती एकत्र पाहायची होती. बबलू, दिग्या आणि छोट्या यांनी तिथे जाऊन पत्रा वाजवला आणि स्वतःला हिंमतवान दाखवून दिलं. आता माझी वेळ होती. मी निघालो. मी अर्ध्यात पोचलो आणि माघारी जायचा निर्णय घेतला. पण मनात आलं की आयुष्यभर भित्रा म्हणून यांच्याकडून ऐकून घ्यावं लागेल. बळजबरी हळूहळू पाऊल पुढे टाकत होतो. घड्याळाकडे पाहिले तर करेक्ट 12 झाले होते. आता तर खूपच घाबरलो होतो, कारण हा वेळ भुतांसाठी राखीव आणि उपयुक्त असतो. आता माझ्या मनात बबलूच्या आजोबांचा किस्सा यायला लागला. मी रडवेला झालो होतो. अगदी बळच पाऊल टाकत होतो. ते तिघे माझी मज्जा घेत होते. माझी पुरती घाबरगुंडी उडाली होती. अचानक माझ्या शेजारी कोणीतरी आले असा मला भास झाला. मागे वळून पाहिलं तर माझा एक दोस्त, ज्याची अन माझी 2 महिने भेटच झाली नव्हती. माझ्या आता जीवती जीव आला होता, पण त्याचे डोळे लाल जाणवत होते. शरीर असं भरभक्कम तो जरा वेगळाच जाणवत होता. तो म्हणाला, एवढ्या रात्री कुठे निघालास? मग मी त्याला पैंजेबद्दल सांगितलं. आम्ही चालतच बोलत होतो.
मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि अचानक माझं लक्ष ओढ्याकडे गेलं. माझ्या लक्षात आलं आपण हा ओढा 3 वेळा पार केलाय आणि घड्याळाकडे पाहिलं तर अर्धा तास झालाय चालतोय. तसं पाहिलं तर अगदी 10-15 मिनिटेच पुरेसे आहेत जाऊ या स्मशानभूमीपासून. पण मी पूर्ण 30 झाले चालतोय ते 3 वेळा ओढा पार करून. मला काहीतरी बरोबर नाही हे जाणवलं. माझ्या पूर्ण अंगाला घाम सुटला होता. मागे वळून पाहण्याचीही हिंमत उरली नव्हती. जेव्हा मी माझ्या मेलेल्या मित्राच्या पायाकडे पाहिले तर माझ्या तोंडातून शब्द गायब झाले. त्याचे पाय नव्हते. तो हवेत तरंगतो असा माझ्यासोबत पुढे पुढे चालत होता. आता मला समजतच नव्हतं काय ते. पूर्ण चक्रावून गेलो होतो. तसाच धपकन जमिनीवर कोसळलो. जेव्हा जाग आली मी घरी होतो. ते तिघे आणि आई बाबा. काय झालं असं विचारलं तर चक्कर येऊन पडलो असं बोललो. दुसऱ्या दिवशी परत एकदा भेटलो तेव्हा त्यांना माझ्या भेटलेल्या मित्राबद्दल सांगितलं. त्यांच्याही पायाखाली जमीन सटकली. ते एका सुरात बोलले, कसं शक्य आहे? कारण तो त्या ओढ्यातच बुडून मेलाय. 2 महिने झाले. आता मला पुन्हा चक्कर आली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.